नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. दिवसागणिक कमी होणारा तूर बाजारभावामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र तूर उत्पादकांना सरकारनं काहीसा दिलासा दिलाय. राज्य सरकारनं राज्यामध्ये तूर खरेदीला परवानगी दिली आहे. म्हणजेच हमीभावानं आता तूर खरेदी होणार आहे. हमीभावानं तूर खरेदीचं जवळपास 2,97,000 टन एवढं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. तर सरकारनं जिल्हानिहाय उत्पादकता जाहीर करत जिल्हानिहाय खरेदीचं उद्दिष्ट देखील स्पष्ट केलं आहे. तसंच नाफेड आणि NCCFला 13 फेब्रुवारीपासूनच खरेदीची प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देखील केलेल्या आहेत. परंतु सरकारनं कर्नाटकप्रमाणे बोनस मात्र जाहीर केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची काहीशी निराशा झाली आहे. आता आपल्याला माहिती आहे की मागच्या अनेक महिन्यांपासून तुरीचे बाजारभाव हे सतत कमीच होत आहेत. आपण जर सध्याचा बाजारभाव पाहिला आणि जर उच्चांकी बाजारभाव पाहिला की जो आपल्याला 3-4 महिन्यांनी दिसत होता, तर आत्ताचे बाजारभाव हे जवळपास 40 ते 50% कमी आहेत. उच्चांकी बाजारभाव किती होता? तो होता 12,500 रुपयांच्या दरम्यान आणि सध्या बाजारभाव काय मिळतो तर 7,000 रुपयांपेक्षा देखील कमी आहे. आता जसजसं बाजारांमध्ये तुरीची आवक होते, ज्या बाजारांमध्ये तुरीची आवक चांगल्या प्रमाणात होताना दिसते किंवा आवकेची गती वाढताना दिसते, त्या बाजारांमध्ये तुरीचे बाजारभाव देखील कमी होत आहेत. म्हणजे जशी आवक वाढते तसे तुरीचे बाजार देखील कमी होताना दिसत आहेत. राज्यातील नाही तर देशातील बहुतांशी बाजारांमध्ये तुरीचा भाव आता आपल्याला 6,000पासून देखील सुरू होताना दिसतोय. आता सध्या तरी सरासरी बाजारभाव म्हणजे चांगल्या प्रतीच्या मालाचे भाव हे सरासरी आपल्याला 6,700 ते 7,000 रुपयांच्या दरम्यान दिसून येतात. गेल्या 1-2 आठवड्यांमध्ये हाच बाजारभाव आपल्याला 7,000 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान दिसत होता. आता या पुढच्या काळामध्ये जसजशी बाजारातली आवक वाढत जाईल, आवकेचा दबाव वाढेल, तसं बाजारभावावरती दबाव देखील आपल्याला वाढताना दिसून येईल. या परिस्थितीमध्ये मात्र तूर उत्पादकांना एकच चिंता होती की सरकार नेमकं हमीभावानं खरेदी कधी सुरू करणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण होतं एकतर राज्यामध्ये सोयाबीनची खरेदी रेंगाळलेली होती. आता सोयाबीनची खरेदी सरकार सांगतं की आम्ही विक्रमी केली आहे आणि आकडे देखील तसे सांगतात विक्रमी केली. मात्र आजही बहुतांशी सोयाबीन उत्पादक खरेदी केंद्रांकडे वाट पाहून बसले की आम्हाला मेसेज कधी येईल आणि सरकार आमचं सोयाबीन कधी खरेदी करेल. आता सरकारनं सोयाबीन खरेदी थांबवली असली तरी आजही गोडाऊनच्या बाहेर म्हणजेच जिथं खरेदी केलेला माल साठवला जातो त्या गोदामांच्या बाहेर सोयाबीनच्या रांगा लागलेल्या आहेत. आता सोयाबीन साठवायला जागा नाही, मग नेमकं सरकार तूर खरेदी करून ही तूर नेमकी कुठं साठवणार आणि तुरीची खरेदी नेमकी कधी सुरू करणार अशी चिंता तूर उत्पादकांना लागून होती. कारण गेल्या वर्षभरात तुरीच्या बाजारभावात तेजी होती. ही तेजी पाहिल्यानंतर आपल्या देखील पदरामध्ये चांगला भाव पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. आता यामध्ये वावगं काहीच नव्हतं, कारण मागच्या हंगामात देखील आपल्या शेतकऱ्यांना ज्या तेजी आली होती त्या तुलनेमध्ये भाव मिळालाच नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा 1,000 ते 1,500 रुपये जास्त मिळाले होते. आता यंदा जसं जसं शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढत होत्या की यंदा एकतर तुरीचं उत्पादन देखील चांगलं येण्याची शक्यता आहे. अनेक भागांमध्ये साहजिकच फटका बसला, परंतु यंदा तूर उत्पादन वाढण्याचे अंदाज आहेत. आता तूर हाती आली आहे, मात्र कापूस आणि सोयाबीनने निराशा केली. मात्र तूर आम्हाला चांगली साथ देईल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते, पण तसं घडत नव्हतं. जसं तूर काढणीला येत होती तसं बाजारामध्ये बाजारभाव कमी कमी होत होते. त्यामुळे आम्हाला हमीभाव तरी मिळणार का ही चिंता शेतकऱ्यांना लागून होती. त्यातच आपल्या शेजारच्या कर्नाटकनं आधीच आपल्यापेक्षा आधीच किमान 1 महिना आधी तरी खरेदीचं उद्दिष्ट जाहीर केलं. केवळ खरेदीचं उद्दिष्ट जाहीर केलं नाही तर कर्नाटक सरकारनं तुरीला क्विंटल मागं 450 रुपयांचा बोनस देखील जाहीर केला होता. त्यामुळे साहजिकच आपल्या शेतकऱ्यांना अपेक्षा होती की राज्य सरकार लगेचच खरेदीचं उद्दिष्ट जाहीर करेल, खरेदी सुरू करेल आणि बोनस देखील जाहीर करेल. परंतु एकतर आपल्या राज्य सरकारनं खरेदीचं उद्दिष्ट जाहीर करायलाच उशीर केला, खरेदीला परवानगीच उशिरा दिली आणि त्यानंतर देखील निराशा केली कारण बोनस जाहीर केलेला नाही आहे. आता कर्नाटकमधल्या शेतकऱ्यांना 7,550 रुपये हमीभाव आणि त्याच्यावर 450 रुपये बोनस असे एकूण 8,000 रुपये मिळणार आहेत. परंतु आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना आता सध्या कुठं सरकारनं आम्ही हमीभावानं खरेदी करू म्हणजे 7,550 रुपये भाव देऊ अशी घोषणा केलेली आहे आणि आपल्या राज्यातले शेतकरी आजही बोनस जाहीर होण्याची वाट बघतायत. आता राज्य सरकारनं जिल्हानिहाय एकूण उत्पादकता किती आहे ते जाहीर केलं आहे, तसंच त्या उत्पादकतेनुसार जिल्हानिहाय खरेदीचं उद्दिष्ट देखील जाहीर केलं आहे. आता इथं देखील तूर उत्पादकांची काहीशी दिशाभूल होत असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं म्हणजे आपले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील अर्थसंकल्पामध्ये कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांचे सगळं कडधान्य त्यातल्या त्यात तूर खरेदी करू असं आश्वासन दिलं होतं. परंतु एकूण उत्पादनाच्या 25% खरेदीचं उद्दिष्ट सध्या तरी जाहीर केलेलं आहे आणि या 25% उद्दिष्टानुसारच सरकारनं राज्यामध्ये 2,97,000 टनांचं उद्दिष्ट दिलं आहे. सरकारचं म्हणणं आहे की यंदा राज्यामध्ये जवळपास 12 लाख हेक्टरवरती तुरीची लागवड झाली होती आणि उत्पादन देखील जवळपास 12 लाख टनांच्या दरम्यान होणार आहे. त्याच्या 25% खरेदी म्हणजे 2,97,000 टनांची खरेदी केली जाणार आहे. तसंच जिल्हानिहाय उत्पादकता जाहीर करून त्या जिल्ह्यामध्ये जेवढे एकूण उत्पादन होणार आहे त्याच्या 25% खरेदीचं उद्दिष्ट सरकारनं आता दिलेलं आहे. मग जर समजा
25% खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं, तर मग सरकारनं नेमकं सगळी तूर खरेदी करू असं आश्वासन कोणत्या आधारावर दिलं होतं असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। परंतु सरकारनं आता हमीभावानं खरेदी जाहीर केली आहे, त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना हमीभावानं विक्रीचा एक पर्याय पुढे उपलब्ध झालेला आहे। आता या पुढच्या काळामध्ये जेव्हा तूर अवकेचा दबाव बाजारावरती वाढेल तेव्हा दरावरचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे। या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी सरकारला हमीभावानं तूर घालावी असं आवाहन अभ्यासकांनी केलं आहे। म्हणजे थोडक्यात काय की जे शेतकरी जास्त वेळ थांबू शकत नाही किंवा तूर मागं ठेवू शकत नाही, लगेच तूर विकायची आहे, त्या शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरामध्ये तुरीची विक्री करू नये, जेणेकरून किमान हमीभाव आपल्या पदरामध्ये पडेल असं नियोजन शेतकऱ्यांनी करावं आणि बाजाराकडे लक्ष ठेवून असावं असं देखील आव्हान अभ्यासक करतायत। आता एकूणच राज्यामध्ये एकतर खरेदीचं उद्दिष्ट जाहीर करण्याला उशीर झाला, खरेदीची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू व्हायला आणखीन काहीसा वेळ देखील लागतोय असं देखील काही जणांचं म्हणणं आहे। एकूणच या सगळ्या प्रक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।